सर, काल भाजी बाजारामध्ये गोळीबाराची घटना घडली आहे, हत्या झाली, जखमी झाले लोक. नेमक्या घटना काय, किती गोळ्या चालल्या आणि किती लोक जखमी? आणि याच्यामध्ये जी काही घटना 10-10:15 दरम्यान या ठिकाणी घडली, मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जो बाजार लागला जातो गोदनी एरियामध्ये, त्या ठिकाणी ही घटना 10 ते 10:15 दरम्यान ही घटना घडलेली आहे. आणि ही घटना प्राथमिक जो आम्हाला चौकशीमध्ये जे निष्पन्न झालेलं आहे त्याच्यामध्ये ही घटना ही भाजीचे ठेले लावण्यावरून त्या ग्रुपमध्ये झालेली आहे. कारण मृतक ह्याचे 3-4 ठेले तो नेहमी बाजारात लावतो. त्यानंतर जे आरोपी आहेत ते आरोपी भाजी मंडईचे काम करतात आणि हा वाद मंगळवारी बाजारापासून सुरुवात झाल्याचं प्राथमिक ह्याने निष्पन्न झालेलं दिसून येते. त्याच्यामध्ये आम्हाला आतापर्यंत एकूण 6 आरोपी निष्पन्न झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये 3 आरोपी अटक आहेत, 3 आरोपी फरार आहेत. इतर कोणी याच्यामध्ये कॉन्फरन्सी केलेली आहे का त्याचा पण आम्ही शोध घेत आहोत. आणि आता आमच्याकडे जे काय फायरिंगचं शस्त्र वापरलेलं आहे, एक अग्निशस्त्र आमच्याकडे आहे आणि 3 इतर वेपन आमच्याकडे आम्ही जप्त केलेले आहेत. आणि जो मृतक आहे त्याचा मृतकचं PM सध्या सुरू आहे. आणि मृतक सोबत जो त्याच्याकडे काम करणारा एक मोहम्मद सुलतान आहे त्याला सुद्धा गळ्याला गोळी चाटून गेलेली आहे, पण त्याची तब्येत व्यवस्थित आहे, त्याला डिस्चार्ज पण केलेला आहे. एकंदरीत किती गोळ्या चालवण्यात आल्या, त्याच्यासाठी वेपन एकच वापरला होता का इतर धारदार शस्त्र होते? याच्यामध्ये प्राथमिकता जे आम्हाला माहिती मिळाली आहे त्याच्यामध्ये 2 अग्निशस्त्राचा वापर केलेला प्राथमिक ह्याच्यात दिसून येतो. आणि इतर जे 3 जप्त केलेले आमच्याकडे सत्तूर, चाकू ह्या टाईपचे वेपन आहेत. इतर आणखी 3 आरोपी अटक होणे बाकी आहे, त्यामुळे त्यांच्याकडे इतर शस्त्र निष्पन्न होण्याची शक्यता आहे. सर, याच्यामध्ये मृतक जो आहे त्याचं नाव काय आहे, वय किती आहे आणि त्याची काही तो करत काय होता आणि त्याची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का? हा सोहेल खान नाव आहे. हा सदर मंगळवारी एरियामध्ये राहणारा 31 वर्षाचा युवक आहे. आणि याच्यामध्ये यापूर्वी 2019 मध्ये मानकापूर पोलीस स्टेशन हा सोहेल खानवरती फायरिंग केल्याचा गुन्हा दाखल आहे. त्याच्यामध्ये लकी खान हा फिर्यादी होता आणि त्याचं त्या संबंधी रेकॉर्ड उपलब्ध आहे. जे मारणारे आहे हे पण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहे का? जे 3 अटक आहे आणि इतर जे 3 फरार आहेत, याच्यामध्ये जे अटक आरोपी आहेत त्याच्यामध्ये त्या गुन्हेगारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्यांच्यावर सुद्धा सक्करदरा, वाटोडा, हुडकेश्वर या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. तर हा जो सोहेल खान आहे यांनी लकी खानवर फायरिंग केल्याचा एक जुना इतिहास आहे. लकी खान एक सराईत गुन्हेगार राहिलेला आहे, तर तो काही अँगल जुना आता आहे का? त्याच्या अनुषंगाने प्राथमिक चौकशी तसं आतापर्यंत निष्पन्न झालेलं नाहीये, पण ते तपासात जे काही निष्पन्न होईल ते आम्ही शेवटपर्यंत त्याचा तपास करू. तिथे मार्केटमधल्या काही लोकांना काही जखमी झालाय किंवा त्रास झालाय असं झालं मार्केटमध्ये हे ज्यावेळेस घटना घडली होती त्यावेळेस निश्चितच मार्केटमध्ये धावपळ निर्माण झाली, भयभीत झाले लोक आणि तिथून पळून गेले. सर, नागपुर में कल रात को जो फायरिंग की वारदात हुई है, किस प्रकार ये हुई है, अभी तक इसमें कितने आरोपी को गिरफ्तार किया और किस वजह से ये सब घटना